प्रेक्षक हो नमस्कार. शास्त्र कट्टामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. चला तर मग जाणून घेऊयात आजचे पंचांग. आज दिनांक 17 फेब्रुवारी 2025 रोजी माघ महिन्याच्या कृष्ण पक्षातील पंचमी तिथी आहे. पंचमी तिथी पहाटे 4:54 राहील. शूल योग रात्री 8:53 असणार आहे. मंगळवारी सकाळी 7:36 चित्रा नक्षत्र जागृत असेल. राहू काळ 7:30 सुरू होईल, तो 9 वाजेपर्यंत असणार आहे. त्याचप्रमाणे आज औदुंबर पंचमी साजरी केली जाणार आहे. माघ कृष्ण पंचमी तिथीला औदुंबर पंचमी असंही म्हणतात. औदुंबर हे नाव उच्चारताच दत्तगुरु आठवतात आणि दत्तगुरूंचे नाव घेताच वाडीचे स्मरण होते. तिथे औदुंबर पंचमीचा सोहळा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आणि इतरत्रही मोठ्या उत्साहानं ही औदुंबर पंचमी साजरी केली जाते. तर हे होतं आजचं पंचांग. चला तर मग जाणून घेऊयात कसा असेल मेष ते मीन राशींच्या मंडळींसाठी आजचा दिवस, अर्थात दैनिक राशी भविष्य. मेष राशीच्या जातकांसाठी हौस पूर्ण करून घेण्याचा दिवस आहे. मात्र ही हौस भागवताना कोणत्याही आकर्षणाला तुम्ही आज बळी पडू नये. आज तुम्ही चार चौघात कायम मिळून मिसळून राहाल. आवडीचे कपडे खरेदी कराल. सर्वांशी आत्मीयतेने वागाल. यानंतर वृषभ राशीच्या जातकांसाठी आज मात्र लपवा छपवीचा दिवस आहे असं म्हणावं लागेल. कारण तुम्ही काही गोष्टी लपवण्याकडे आज भर देणार आहात. मनातील विचित्र कल्पना तुमच्या ज्या वाढतायत त्या तुम्ही लागलीच काढून टाकाव्यात. वैवाहिक सौख्य आज वाढीस लागेल. बऱ्याचदा गोष्टी लपवण्याच्या नादात आज तुम्हाला थोडीशी मानसिक चंचलता जाणवेल. मात्र महत्वाची गोष्ट म्हणजे आज तुम्ही तुमच्या पत्नीचे लाडीक हट्ट पुरवणार आहात. यानंतर मिथुन राशीच्या जातकांसाठी मात्र आज संयम ठेवणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्यातही आज तुम्ही रागावरती नियंत्रण ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. समोरच्या व्यक्तीला किंवा आज दिवसभर तुम्ही स्वभाव विरोध दर्शवू नका. शक्यतो लहान सहान गोष्टी तुम्हाला निराश करू पाहतील, मात्र तुम्ही निराश होऊ नका. वाहन चालवताना काळजी घ्यावी. यानंतर कर्क राशीच्या जातकांसाठी मात्र आज अत्यंत व्यस्त दिवस आहे असं म्हणावं लागेल. कारण तुम्ही आज दिवसभर कामात व्यग्र असण्याची शक्यता आहे. त्याबरोबरच आज कर्क राशीच्या जातकांना काही पित्तविकार होऊ शकतात. भांडकुदळ व्यक्तींपासून शक्यतो दूर राहा. कोणाशी भांडणाच्या फंदात आज पडू नये, अन्यथा तुमची कामं रखडली जातील. मात्र आज तुम्ही कामं वेळेत पूर्ण करण्याकडे भर द्यावा. उष्णतेचे त्रास काही प्रमाणात संभवतात. यानंतर सिंह राशीच्या जातकांची मात्र आज प्राप्ती वाढणार आहे. त्यातल्या त्यात तुमच्या जोडीदाराची प्राप्ती मात्र चांगलीच वाढेल. मैदानी खेळ खेळण्याची तुमची आज इच्छा होईल आणि तुम्ही खेळालही. जे काही काम तुम्ही हाती घेणार आहात ते चपळाईनं पूर्ण कराल. आपल्यातील कौशल्य आज तुम्ही दाखवून द्याल. त्याचबरोबर अविचाराने कुठेही पैसे गुंतवू नका. यानंतर कन्या राशीच्या जातकांनी मात्र आज थोडीशी सावधानगिरी बाळगावी. शक्यतो वाहन चालवताना अधिक लक्षपूर्वक चालवा. घरात जर काही वाद चालले असतील, गैरसमज होत असतील ज्याच्याकडे तुम्ही कानाडोळा करतायत, तर तसं न करता आज तुम्ही लक्ष घाला. स्थावरच्या कामाला आज तुम्ही गती द्याल. त्याचबरोबर दिवसभर कार्यरत राहाल. आज तुम्हाला जमिनीच्या कामातून लाभ संभवतोय. यानंतर तूळ राशीच्या जातकांसाठी मात्र परिस्थितीचा योग्य आढावा घेण्याचा आजचा दिवस आहे. जर तुमचा कान दुखत असेल तर अशा दुखण्याकडे आज अजिबात दुर्लक्ष करू नका. बऱ्याचदा आज तुमच्याकडे बरीच बोटं दिसतील, अर्थात टीका होईल. मात्र या टीकेकडे तुम्ही आज दुर्लक्ष करा आणि प्रतिकूलतेतून मार्ग काढा. आज जर तुम्ही खंबीरपणाने निर्णय घेतले तर निश्चितच त्याचे परिणाम शुभ असतील. यानंतर वृश्चिक राशीच्या जातकांना मात्र आज थोडंसं जबाबदारीचं भान असणं गरजेचं आहे. कारण आज तुम्ही बोलण्याच्या भरात एखादी जास्त जबाबदारी घेण्याची शक्यता आहे, जी तुम्हाला नंतर अंगलट येईल. त्याचबरोबर लहरीपणानं आज वागू नका. गरज असेल तेव्हाच उदारपणे वागा, अन्यथा ते तुम्हाला धोक्याचं पडेल. आणि वादविवादात भाग घेणं शक्यतो टाळा आणि खाण्यापिण्याच्या बाबतीत आज तुम्ही पथ्य पाळा. यानंतर धनुराशीच्या जातकांसाठी मात्र आज आपलाच हेका पूर्ण करण्याचा दिवस आहे. कारण आज दिवसभर तुम्ही आपला हेका पूर्ण करण्यावर भर द्याल. अर्थात यामुळे तुम्हाला अडथळ्यातून मार्ग काढता येईल, ज्यामुळे तुम्हाला ध्येयवादी दृष्टिकोन दिसेल. मात्र तो असेलच याची शक्यता नाही. त्यामुळे विचार करून निर्णय घ्या. उष्णतेचे विकार आज संभवतात. त्याचबरोबर जर लहान सहान दुखणी तुम्हाला असतील तर आज त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका.
यानंतर मकर राशीच्या जातकांनी मात्र शक्यतो सामुदायिक भांडणापासून दूर राहा, कारण ते तुमच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज तुम्ही शांततेचा मार्ग स्वीकारलेला बरा. शक्यतो ध्यान धारणेसाठी आज वेळ काढा. सामाजिक बांधिलकी जपा, मात्र भांडणात पडू नका. शक्य असेल तर आज तुम्ही धार्मिक स्थळांना भेट देण्याचा योग आहे. यानंतर कुंभ राशीच्या जातकांनी मात्र आज वेळ पाळावी. श्रम वाढण्याची शक्यता आहे. गप्पांमधून नवीन माहिती तुम्हाला मिळेल, मात्र त्यामुळे मित्रांशी वाद संभवतात. त्यामुळे शक्यतो मित्रांशी वाद टाळा आणि खर्चाचं योग्य नियोजन करा, अन्यथा पुढील प्रश्नांना सामोरं जावं लागेल. यानंतर मीन राशीच्या जातकांनी मात्र आज आवडीच्या गोष्टी करण्याचा दिवस आहे, कारण तुम्ही कामातील बदलांकडे नकारात्मकतेनं बघता आहात, त्याकडे सकारात्मकतेनं आज पाहावं लागेल. दूरदृष्टीनं तुम्ही वागाल. घरात घरगुती कामासाठी वेळ द्याल. सर्वांशी गोडीनं वागाल, ज्यामुळं कौटुंबिक सौख्यात भर पडताना दिसतीये. तर अशाच नवनवीन अपडेटसाठी आजच शास्त्रकट्टा या चॅनलला सबस्क्राईब करा.